मिनिट, इतकंही एक्साइट व्हायची काही गरज नाहीये. तुम्हाला सोडायला वगैरे नव्हता आला, त्याने मला रिक्षात बसवून दिलं आणि त्याने मला प्रपोज वगैरे काही नाही केलंय. मॅडम, तेही लवकरच होणार आहे. तयारी ठेवा उत्तराची. उत्तर तर ठरलेलंच आहे. काय? नाही नाही नाही. ऐक 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 ऐक, तीनदा नाही म्हणजे एकदा हो. येस मॅडम, पण शेवटी निर्णय तोच राहणार आहे ना. बरं बाई, मला सांग, काल डान्स प्रॅक्टिस मध्ये काय झालं होतं तुला? हो, काय झालं होतं तुला? इतकी का बिथरली होतीस? अगं, एक मेजर प्रॉब्लेम झालाय. कसला? बाबांना धमकीचा फोन आला होता. काय? कोणाचा? अगं, आहे कोणीतरी एक बारवाला भाई. त्यांचा इल्लीगल बार पाडल्यामुळे त्यांनी मला आणि तेजसला मारण्याची धमकी दिली. गायत्री, तुला खूप काळजी घेतली पाहिजे. गायत्री, त्या दिवशी तुला उशीर झाला होता तेव्हा आईबाबांचे सारखे फोन त्यामुळेच येत होते. आणि हो, तो त्या दिवशी एनवेलप दिलेला माणूस, तोही त्यांचाच होता. हो. म्हणजे ते तुझ्यापर्यंत पोहोचलेत गायत्री? अगं, म्हणूनच तर खूप भीती वाटते ना. असा कोणीही अनोळखी व्यक्ती दिसला ना की असं वाटतं की तो मला मारायलाच येतोय. तुम्हाला माहितीये, काल पण असंच झालं. पण अचानक कार्तिक समोर आला आणि खूप बरं वाटलं. कार्तिक काल सकाळी पण भेटला होता तुला? मी एकटी असल्यावरती तो बरोबर असेल ना तर खूप आधार वाटतो. माहित नाही का, कदाचित ओळखीचा असेल म्हणून असेल. पण तो असल्यावरती खूप सिक्युअर फील होतं. कार्तिक सारखं कोणी सोबत असेल तर नेहमीच चांगलं असतं, नाही? हा, आणि तुझं मन तर आत्ताच बदललेलं दिसतंय. असं काही नाहीये. बघ बाई, तुला जर त्याची सोबत आवडत असेल तर तू काहीतरी करू शकतेस. पियू, असं काहीही नाहीये. फार फार तर मी त्याला मित्र बनवू शकते, पण त्यापुढे इम्पॉसिबल.